तर विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार आहे। काँग्रेससह डावे पक्षांची टीव्हीकेला साथ आहे। अथक प्रयत्नांनंतर अखेर टीव्हीकेला सत्ता स्थापनेला यश आलेलं आहे। टीव्हीके पक्षाला तामिळनाडूत बहुमत मिळालं। तर चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा आहे। सोहळ्याला मल्लिकार्जुन खरगेंसह राहुल गांधी देखील उपस्थित राहणार आहेत। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, विजय थलपती हे देखील आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तामिळनाडूला। टीव्हीकेला आता खरं तर तामिळनाडूत ही सत्ता स्थापन होतीये, काय अधिकची अपडेट? निश्चितच टीव्हीकेने बहुमत मिळवलेलं आहे आणि असं असताना विजय थलपती आज मुख्यमंत्र्यासाठी शपथ घेणार आहेत आणि हा शपथविधी सोहळा पार पडत असताना चेन्नईमधल्या जवाहरलाल नेहरू या इंडोर स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। प्रामुख्याने आपण पाहतोय की 108 जागा विजय यांनी संपूर्णतः या सगळ्या निकालामध्ये प्रामुख्याने विजय मिळवलेला आहे आणि इतर पक्षांचा जो पाठिंबा आहे या सगळ्यांचं गणित जुळून आता हे सरकार तिथे बसणार आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर या शपथविधी सोहळ्यासाठी मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि सोबतच राहुल गांधी हे देखील उपस्थित राहणार आहेत। मात्र या सगळ्याच शपथविधी सोहळ्यादरम्यान टीव्हीकेला इतर पक्षांचा देखील पाठिंबा आहे आणि असं असताना 121 आमदारांचा देखील विजयला पाठिंबा आहे आणि हे सरकार बसत असताना आज हा शपथविधी सोहळा पार पडतोय। तो म्हणजे तामिळनाडू इथल्याच म्हणजे चेन्नईमध्ये आपण पाहतोय की हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे निश्चितच विजय या सगळ्याच शपथविधी सोहळ्यानंतर संपूर्ण सूत्र आपल्या हातात घेतील आणि तिथलं कारभार देखील आता आपल्या ताब्यामध्ये घेणार आहेत आणि काम देखील तशाच पद्धतीने सुरू करणार आहेत। जी, निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।